बाहेर वा. तुम्हाला चांगल्या भाषेत सांगितलेलं कळत नाही का? तुमच्या मेंदूचा स्क्रू ढिला झालाय का? सांगितलं ना मम्मी बिझी आहे, नंतर या. बाहेर वा. दादा असं नका करू. आज जर काकी साहेबांना मी भेटलो नाही ना तर संसाराची वाट लागेल बघा माझ्या. अहो त्याला आम्ही काय करू? आम्ही काय मक्ता घेतलाय का तुमचा संसार वाचवायचा? आम्हाला बी लय महत्वाची कामं आहेत. चला बाहेर वा, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही आधीच सांगून ठेवतोय. चला बाहेर वा. तुमच्या पाया पडतो. निघा. अहो दादा तुमच्या निघायचं पाया. ना. बाहेर वा. अहो दादा तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. लय अडचणीत आहे हो. काकीने पोराला नोकरी लावतो म्हणून 2 लाख रुपये घेतले. ती 2 महिने झाले केटा घालतो या, पण नोकरीचा पत्त्या नाही. त्याची लायकी नसेल नोकरी मिळण्याची, त्याला मम्मीनं तरी काय करायचं? हो मग आमचं पैसे तरी परत द्या. याचं त्याचं घेऊन गुंठाभर जमिनी विकून बायकोचं दागिनं मोडून पैसे दिले. ती आता आमचं पैसे मिळाले नाही तर कुठेतरी जाऊन फास लावून घ्यायला लागेल बघा आम्हाला. अय तिकडं फास घ्या, काय करायचं ते करा. पहिलं आमच्या घरामोरनं निघायचं बघा. चला निघा. आता काय बी झालं तरी इथनं पैसे घेतल्या बिगर नाही जाणार. माझा जीव गेला तरी चालेल, मी नाही ए जाणार. थेरड्या, मी आता खरंच तुझा जीव घे ना. चल चालता हो इथनं. मी नाही जाणार. 3 मनस्तोवर जर इथनं नाही ना गेलास तर 4 जणांच्या खांद्यावर जाशील. मी म्हणतो नव्हतं होणार तुमच्याकडून काम तर आम्हाला अशा तर कशाला लावली? गरिबांचे पैसे पचणार नाही काकी साहेब तुम्हाला. झडपीत बी घोटाळा करून गरिबांच्या टाळूला लुणी घाललं तुम्ही. बाहेर भांडणं लागलेत का? अगं ह्यो तर पृथ्वीचा आवाज आहे. तू एवढ्या मोठ्या आवाजात कोणाशी बोलतोय? आणि म्हणूनच तुमचं अध्यक्षपद केलंय काकी. गरिबांचा तळतळाट लागणार आहे तुम्हाला. चांगलं नाही होणार, तळतळाट लागणार आहे. जरा सांभाळून बोला. काकींबद्दल काय भलत असेल तर मी ऐकून नाही घेणार. अहो तुमच्या काकीनं माझ्या पोराला नोकरी लावतो म्हणून 2 लाख रुपये घेतलं आणि नोकरी बी लावलं नाही आणि पैसे बी परत दिले नाही. 2 महिने झाले मी त्यांच्याकडे हेलपाटा घालतोय, पण त्या मला भेट नाही झाल्या. फसवलं हो तुमच्या काकी, माझं पैसे खाल्लं. ना अहो तुम्हाला कळते का तरी तुम्ही काय बोलताय ती? अहो आमच्या घरात ना असे पैसे घेऊन कधी कोण कोणाची कामच करत नाहीत. हे असले घाणेरडे संस्कारच नाही आमचे. पोरा अरे गेला तो दादासाहेबांचा जमाना. त्यांच्या जमान्यात त्यांच्या शब्दावर लोकांची कामं व्हायची. आता काकी साहेबांनी लोकांची लुबाडणूक करून पैसे कमवायचा उद्देश समोर ठेवलाय. आता मी ती काय ऐकणार नाही. मला माझे पैसे पाहिजेत आणि ती बी आत्ताच्या आत्ता. हे बघा नाना, तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून काय बी बोलू नका. आमच्या काकी आहेत ना, असली चुकीची कामं कधी करणारच नाहीत. हो का? एवढा विश्वास असला तर बोलवा त्यांना बाहेर. त्या जर खऱ्या असतील तर कशाला आत लपून बसल्यात? जे काय व्हायचं ते होऊ दे समोरासमोर. मम्मीला काय दुसरी कामं नाहीत का? ती कोण बी येईल काय पण बोलल आणि ती त्याचं सगळं खरं खोटं करत बसल. तुम्ही निघायच ना, नाहीतर लाता घालून बाहेर काढीन मी. चला निघा. पृथ्वी थांब. हा विषय आहे ना विश्वासाचा आहे, खऱ्या खोट्याचा आहे. ह्यांना जर असं जिथनं बाहेर काढलं ना तरी गावभर काकीची अशीच बदनामी करताल. त्यामुळे ना त्यांचा गैरसमज इथंच दूर होऊ देत. मला बी असंच वाटतंय. आव काय ते खरं खोटं होऊनच जाऊ द्या, मग तरी या म्हाताऱ्याचं तोंड बंद होईल. कांचन, ए कांचन, पैस बाहेर ये बघू. कांचन, काय झालं वरडायला? पृथ्वी ह्यो अजून हितच आहे. तुला सांगितलं ना हकलून द्यायला याला. काकी अवी नाना म्हणतात त्यांच्या मुलाला कामाला लावायला ह्यांनी तुम्हाला 2 लाख रुपये दिलेत आणि तुम्ही यांचं पैसे घेऊन बी यांचं काम केलेलं नाही. मी नाही घेतलं ह्याच्याकडनं पैसे. ए चल निघ. वीरू कळलं ना काय खरं आहे ती? मला वाटलंच होतं तुम्ही असं बोलणार म्हणून. हे बघा शिव मी आणलाय पुरावा. मी तर काही नाही का, या मोबाईल मध्ये सगळे रेकॉर्डिंग आहे. हॅलो
काकी साहेब, अहो पोराच्या नोकरीसाठी तुम्हाला 2 लाख रुपये दिलं होतं. त्याला लय दिवस झालं बघा. व्हायचं करा की लवकर काहीतरी कामाचं. अहो 2 लाखात नाही जमणार, अजून 2 लाख द्या. दुसऱ्याच दिवशी झेडपीत कामाला दिसेल तुम्हाला तुमचं पोरग. आता कुठनं आणू अजून 2 लाख? मग विसरून जा पोराची नोकरी. परत फोन केला ना तर घानाच फिरवीन. बघा पटली खात्री. अहो पोराच्या नोकरीसाठी सगळी शेती विकली मी. पाक भिकारी झालोय मी. वहिनी, दादासाहेबांनी लय केलं आमच्यासाठी. कधी कुणाच्या चहाला मिंदा नव्हता तो माणूस, म्हणून आम्ही या घरावर प्रेम केलं. पण ही घर पहिल्यासारखं राहिलं नाही. इथं शब्दापेक्षा पैशाला जास्त महत्व आलंय. अहो असं काय बी नाही. आज बी या घरात शब्दालाच किंमत आहे. मी बी दादासाहेबांचाच पोरगा आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की 2 दिवसात तुमच्या पोराचं काम होईल. बोललो तर बोललो. हो नाना, तुमच्या मुलाच्या नोकरीसाठी आम्ही दोघं मिळून प्रयत्न करू. तुम्ही नका काळजी करू. माझा नाही विश्वास राहिला आता या घरावर. आता अजून आशेला लावू नका. रस्त्यावर आलोय मी. ना अहो एकदा विश्वास ठेवा आमच्यावर. तुम्ही विश्वास तोडला तर तुम्ही फक्त बोलवण करून मला इथनं घालवायला बघताय. तुम्ही म्हणताय तर ठेवतो मी विश्वास. पण माझ्या पोराचं काम नाही झालं तर 2चं 4 लाख भरपाई म्हणून घेईन. अरे काय झालं आता? बोल की पोरा. अरे विश्वास लय किमती असतो. असा ठेव म्हणून कोण ठेवत नाही. असा विश्वास मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. जो दादासाहेबांनी मिळाला होता, आणि त्याच दादासाहेबाच्या घरातनं मला रिकाम्या हातानं माघारी जावं लागतंय. लय वाईट वाटते रे. थांबा नाना. जर आमच्याकडनं तुमचं काम नाही झालं तर आम्ही तुम्हाला 4 लाख रुपये देऊ. अगं पोरी, अगं काय बोलून बसलीस तू? ही अगं बरोबरच बोलली आहे ही. त्या नानांच्या मुलाला 2 दिवसात मी नोकरी लावला असा शब्द दिलाय. अगं आहे, दादासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कुठल्याच माणसाला आहे ना या घरात मोकळ्या हाताने जाताना मी नाही बघू शकत. ही घर आज पण दादासाहेबांच्या संस्कारांवर चालते. दादासाहेबांच्या रक्ताची इमानदारी दाखवायची आम्हाला. त्यामुळे काय बी करून नानांच्या मुलाला मी 2 दिवसात नोकरी लावणार म्हणजे लावणार. बोललो तर बोललो. थांबा काकी. काकी अहो त्या माणसाने तुमचा आरोप केला ही मला नाही आवडलं. तुमच्यावर असं कोणी बोट उचललं ना ते मला सण बी नाही होत काकी. अहो काकी पण त्यांनी पुरावा दिलाय. आपल्या घराचा संस्कारच नाही ती. दादासाहेबांची शिकवण बी नाही. काकी तुम्ही लय चुकीचं वागलाय. वीरू,
वीरू चल चल लवकर, मला पोलिसात नेऊन दे. अरे मला जेल मध्ये टाका. सुनंदा सुनंदा माझं सामान घेऊन ये सगळ्यांनी, मला घराच्या बाहेर काढ. सुनंदा कुणीतरी येतं आणि माझ्यावर आरोप करतं आणि तुम्हाला सगळ्यांना ते खरं वाटतं, याच जास्त वाईट वाटतंय मला. ज्या घरासाठी मी राबले, एवढं घर सगळं उभं केलं, जीवाचं रान केलं, सगळं मातीत गेलं. जाऊ तुम्ही सामान घेऊन या. ज्या माणसांचा माझ्यावर विश्वास नाहीये, मला राहायचं नाहीये इथं. सुनंदा मला बाहेर काढ. थांब की ग, असं काय बोलतेस तू? अगं मी आता गेली नाही ना तर तुझा लेकच मला बाहेर काढल. त्याला त्याची काकी सगळ्यांनी फसवणारी वाटत्या, पण त्याला ही साधी गोष्ट नाही कळत की कुणीतरी माझ्या विरुद्ध राजकारण करतय. मम्मी, कुणाचा असो वा नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहितीये माझी मम्मी असं काय करूच शकत नाही. काकी अहो, पण वीरू जे काही बोलला ते मुद्दामून नाही बोलला. त्या माणसानं ऐकवलेल्या रेकॉर्डिंग मध्ये तुमचा आवाज होता. असा आवाज आजकाल 100-200 रुपयात कुणी बी काढतं. मला तर वाटतंय मम्मीचा आवाज दुसऱ्या कुणीतरी काढला असेल. मला वाटतंय ह्याच्या माग तुझ्याच वडिलांचं, अंकुशराव पाटलाचं काहीतरी राजकारण असेल. काकी अहो ती कशाला असं काय करतील? म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे वीरू भाऊजी? मम्मी काय खोटं बोलतायत का? एवढीच जर तुम्हाला शंका वाटत असेल ना तर आत्ताच्या आत्ता तो आवाज चेक करूया, म्हणजे कळत काय खरं आणि काय खोटं ते. बघाच तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे ते तरी कळेल मला. दादासाहेबांच्या माग या घराण्याची इब्रत कायम टिकून राहावी म्हणून राबले मी, तरी पण आज या घराण्याचं नाव मी मातीत मिळवल्याचा आरोप आलाय माझ्यावर. वीरू चल त्या माणसाकडं आणि खरं खोटं करून टाक, त्याशिवाय तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. वय चला. काकी त्याची काही बी गरज नाही. कांचन, मला वाटतं आपण विषयाला फाटे नको फोडायला, त्यापेक्षा आपण नानांना मदत कशी करता येईल ना ते बघूया. त्यानं मला सांगितलं असतं ना की मला मदत करा, तुम्ही सगळी माझी कामं बाजूला ठेवून त्याला मदत केली असती. तुम्हाला तर माहितीये मी लोकांसाठी किती करते ते, पण त्यानं माझ्यावरती राजकारण खेळलंय, माझ्यावरती आरोप केले. नाही ते मला बोललाय, मी कशी मदत करणार आहे त्याला? नकाच करू मम्मी, ह्यांनी लई मोठ्या तोंडाने शब्द दिलाय ना, आता त्यांचं ते बघू देत, त्यांच्या पोराला कशी नोकरी लावायची ते. अरे काय शोधतोस? अगं गाडीची चावी. पिऊ मी जरा झडपेत जाऊन येतो. काय बी करून ना त्या नानांची मुलाला 2 दिवसात नोकरी लावलीच पाहिजे. हो, नाही तर आपल्याला त्याला 4 लाख रुपये द्यावे लागतील. अगं पोरी, तू 4 लाखाचं बोललीस का बरं? त्या माणसाचं काम नाही झालं तर आपण एवढा पैसा आणायचा कुठून? अगं 4 लाख म्हणजे काय साधी रक्कम आहे का? आणि तुला माहित आहे ना पोरी, अगं 50,000 कमविताना आपल्याला किती त्रास झालाय. तू आई, मला कळतंय तुम्ही काय म्हणतायत ते, पण आई मला खरंच त्याचा त्रास नाही बघवला गेला. मला नाही माहित त्यांना काकींवर जे आरोप केले ते खरे आहेत का खोटे, पण आई आपल्या घराबद्दल तो जे काही बोलला
सूर्यवंशी घराण्याबद्दल जो काही अविश्वास त्यांना दाखवला तो नाही सहन झाला मला. मला समज कळतंय पोरी, पण अशा वेळी ना काय येळ दोन्ही बी जाऊन द्यायचा असतोय. आधी वेळेस सांग तू मग कोण बराबर आहे आणि कोण चुकीचा आहे. अशा वेळी असा घाईत निर्णय नसतो घ्यायचा. आई बरोबर आहे तुझं, पण मला पिऊचं बी पटते. अगं दादांवर प्रेम करणारा माणूस आहे तो, आणि दादा साहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसांच्या नजरेत आहे ना या घराची प्रतिष्ठा तशीच राहिली पाहिजे. आई तू नको घाबरूस. मी काय बी झालं तरी नानांच्या मुलाला 2 दिवसात नोकरी लावणार म्हणजे लावणारच. दादा, आजवर तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी स्वतः झिजला, तुमचं आयुष्य अर्पण केलं. लोकांचं तुम्हाला मिळालेल्या प्रेमाला, मानसन्मानाला, तुमच्या नावाला कधीच धक्का लागू देणार नाही. पियू, आई मी येतो जाऊन. अहो मम्मी, तुम्ही त्या माणसाला कशाला जाऊ द्यायचं? अहो कसले कसले आरोप केले त्याने तुमच्यावर. मला तर वाटतंय ना तुम्ही डायरेक्ट त्याला पोलिसांच्या ताब्यातच द्यायला. तुला आवाज चेक करायचाय? माझा आवाज चेक करायचाय? आता नुसतं मी तुझा हात पिरगळलाय. जास्त तोंड चालवलं ना ही जीभ हासडून ठेवीन. तुला काय गरज होती सगळ्यांसमोर माझा आवाज चेक करा म्हणायची, खरं खोटं करा म्हणायची? कसं तरी मी हे सगळं सावरत होते. सगळ्याची वाट लावली असतीस नुसती. अगं पण मम्मी ती त्या वीरूला. नाही मम्मी तुझं बरोबर आहे. निशा काय गरज होती तुझी मध्ये मध्ये बोलायची? मम्मी निसरत होती ना सगळं. मी नुसतं त्यांची मदतच करत होते ना. मागितले मी मदत? नव्हती ना. पण काय गरज होती मला मदत करायची? हं? मी घेतल्यात पैसे आणि अजून पैसे येणं बाकी आहे, म्हणून मी त्याच्या पोराला नोकरी नाही लावली. पियू आणि वीरू ना सगळा गोंधळ घालून ठेवलाय की चांगलं पैसे येणार थांबल्यात. रसदच तोडली आहे सगळी त्यांनी. कालपर्यंत तो वीरू माझ्या नजरेला नजर देत नव्हता. मी समोर आले की मान खाली घालत होता. पण आता त्या अंकुशरावच्या पोरीमुळं माझ्या पुढं वर तोंड करून बोलायला लागलाय. मला जाब विचारा लागलाय. नाहीतर काय, मला बी नाही आवडलं ती. मम्मी ह्यासनी आत्ताच धडा शिकवला पाहिजे. शिकवणार, चांगला धडा शिकवणार आहे त्यासनी. त्याशिवाय गप्प बसणार नाही मी. लय हौस आहे ना त्यांना 2 दिवसात नोकरी लावायची. मी बी बघतेच कशी 2 दिवसात नोकरी लावते तो. आणि नाही लावली ना तर 4 लाख कुठनं उभा करतोय ते. कांचन सूर्यवंशी आहे मी. माझ्याकडनं सत्ता गेली म्हणून काय झालं? अजून पावर गेली नाही माझ्या हातातनं. फोन दे पृथ्वी. महत्वाचा फोन आहे तुझा. हॅलो हॅलो चव्हाण, त्या नाना पाटोळेच्या पोराच्या नोकरीचं काय झालं? ऑर्डर काढली आहे, फक्त तुम्ही म्हणाला होता सही करू नका म्हणून सही केली नाही. एकदा सही केली की आपण लगेच नोकरी घेऊ शकतो त्याला. नाही घ्यायचं. काय बी झालं तरी नाना पाटोळेच्या पोराच्या फाईलवर सही नाही करायची. काय झालं काकी? सांगते नंतर. आता सांगितलंय तेवढंच करा. तो वीरू येईल तुमच्याकडं. त्या पाटोळेच्या पोराची ऑर्डर काढा म्हणून. अजिबात ऐकायचं नाही त्याचं. मी तर म्हणते ऐकायचं काय, आजूबाजूला उभं पण करायचं नाही त्याला. येतंय का लक्षात तुमच्या? हो काकी साहेब, तुम्ही म्हणाल तसं. लई माज आलाय ना त्या दोघांनी. आता बघाच कसा घाना फिरवते ते.